धनुराशी 500 वर्षांनंतर शनी महाराजांनी सांगितलेली गुप्त बातमी. तुम्ही कधी विचारही केला नसेल इतके भाग्यवान दिवस तुमच्यासाठी येत आहेत. संकटांचे दरवाजे बंद होण्यापूर्वी हे नक्की ऐका. जय शनिदेव. नमस्कार धनुराशीच्या सर्व प्रिय दर्शकांनो, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आजचा व्हिडिओ तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही क्षणी पाहिला असेल त्यापेक्षा फार वेगळा आणि महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर योगायोगाने आला नाही, तर हा शनी महाराजांनी तुम्हाला पाठवलेला एक दैवी संकेत आहे. तुमच्यापैकी किती जण सध्या अडचणींचा सामना करत आहेत? तुमचं काम थांबलंय, पैशांची चणचण आहे, नातलगांमध्ये तणाव आहे. तुम्ही विचार करत असाल की माझ्या नशिबात हे एवढं दुःख का? माझे प्रयत्न कुठे कमी पडत आहेत? मित्रांनो, तुमचा काळ खूप कठीण होता हे आम्ही मान्य करतो. आता ऐका. ज्योतिष गणनेनुसार तब्बल 500 वर्षांनंतर ग्रहांची अशी एक दुर्मिळ आणि शक्तिशाली स्थिती तयार होत आहे, जी आपल्या धनुराशीच्या संपूर्ण भविष्याला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. हा योग म्हणजे केवळ ग्रहांची जुळवाजुळव नाही, तर साक्षात न्यायदेवता शनी महाराज यांनी तुमच्यासाठी पाठवलेला गुप्त संदेश आहे. या संदेशात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की धनुराशीच्या जातकांनी गेल्या काळात जे कष्ट घेतले आहेत त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. होय, येणारे दिवस तुमच्यासाठी असे असतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. अचानक धनलाभ होणार आहे, तुमचा अडकलेला पैसा परत मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या आता कायमची दूर होणार आहे. हा तो काळ आहे जेव्हा नशिबाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा महायोग फळायला वेळ लागणार नाही आणि या शुभ काळाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. संकट पूर्णपणे दूर होण्यापूर्वी किंवा हा योग सुरू होण्यापूर्वी शनी महाराजांचा हा संदेश पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहणार आहोत. 1. हा 500 वर्षांनंतरचा महायोग नेमका कधी सुरू होत आहे? 2. हा योग तुमच्या आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात काय मोठे बदल घडवणार आहे? 3. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योगाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी धनुराशीच्या लोकांनी कोणते अचूक उपाय करावे लागतील? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एकही मिनिट गमावल्यास तुम्हाला या महान संधीपासून वंचित राहावे लागेल. चला तर मग शनी महाराजांच्या या गुप्त बातमीचा सखोल अभ्यास सुरू करूया. जय शनिदेव. ज्योतिषशास्त्राच्या या पवित्र आणि गूढ जगात मी आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण तो थेट आपल्या आयुष्याच्या गतीला आणि भाग्याला नवी दिशा देणारा आहे. आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ती केवळ भविष्यवाणी नाही, तर साक्षात कर्मफलदाता शनी महाराजांनी आपल्या धनुराशीच्या प्रिय जातकांसाठी पाठवलेला एक अत्यंत गोपनीय संदेश आहे. तुमच्यातील अनेक जण गेल्या काही वर्षांपासून ज्या कठीण परिस्थितीतून, ज्या अडथळ्यांच्या मार्गातून जात आहेत त्याची जाणीव शनिदेवाला आहे. पण आता एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ज्योतिष गणनेनुसार तब्बल 500 वर्षांनंतर ग्रह ताऱ्यांची अशी एक स्थिती, एक अशी महायुती तयार होत आहे जी थेट धनुराशीच्या भाग्यावर आपला पूर्ण प्रभाव टाकणार आहे. हा योग म्हणजे केवळ ग्रहांचे जुळणे नव्हे, तर तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ देण्यासाठी निसर्गाने साधलेला एक दुर्मिळ मुहूर्त आहे. धनुरास म्हणजेच गुरुग्रहाची रास. आपणास ज्ञान आणि धर्माचे पाठबळ नेहमीच असते, मात्र सध्याची जी संकटे आहेत ती आता पूर्णपणे बाजूला होणार आहेत. शनी महाराज जे न्यायप्रिय आहेत त्यांनी असा निर्णय घेतला आहे की येणारे दिवस धनुराशीसाठी असे असतील ज्याचा विचार आपण कधी आपल्या स्वप्नातही केला नसेल. या बदलांची व्याप्ती इतकी मोठी असेल की भूतकाळात आपण ज्या गोष्टींची केवळ कल्पना करत होतो त्या आता वास्तवात उतरताना दिसतील. शनी महाराजांनी या गुप्त संदेशातून तुमच्यासाठी 3 महत्त्वाचे आणि मोठे आशीर्वाद पाठवले आहेत. 1. धनसंपत्तीची प्रचंड वाढ. अडलेले व्यवहार. गेल्या अनेक दिवसांपासून जी आर्थिक कामे, जे व्यवहार अडकून पडले होते त्यांना आता गती मिळेल. अचानक धनप्राप्ती. जुन्या गुंतवणुकीतून, वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा अगदी अनपेक्षित मार्गांनी मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कर्जातून मुक्ती मिळून आर्थिक स्थिती भक्कम होईल. 2. कार्यक्षेत्रात यश आणि कीर्ती. नोकरी, व्यवसाय, आपल्या कामाच्या ठिकाणी आपला मान सन्मान वाढेल. पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. व्यावसायिक लोकांचा व्यापार देश-विदेशात पसरेल आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. नवी सुरुवात. ज्यांना नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. 3. कौटुंबिक सौख्य आणि संबंधांमध्ये सुधारणा. नातलग. कुटुंबातील गैरसमज दूर होऊन प्रेम आणि सलोखा वाढेल. आरोग्य. दीर्घकाळ चाललेले आजार दूर होतील आणि शारीरिक ऊर्जा वाढेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्रांनो, कोणत्याही महायोगाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या कर्माची आणि वर्तनाची शुद्धता ठेवावी लागते. संकट आपल्या दारापर्यंत पोहोचण्याच्या आधी ही गोष्ट नक्की बघा आणि आचरणात आणा. हे उपाय तुम्हाला शनिदेवाची कृपा मिळवून देतील. 1. शनिदेवाचे पूजन.
दर शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात जाऊन तेलावा अभिषेक करा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. 2. दानधर्म. गरजूंना, अपंगांना आणि वृद्ध लोकांना शक्य असेल तेवढी मदत करा. त्यांना अन्न किंवा वस्त्र दान करणे हे शनी महाराजांना सर्वात जास्त प्रिय आहे. 3. सत्यनिष्ठा. आपल्या कामात नेहमी प्रामाणिक राहा. कोणाचेही नुकसान करू नका, कारण शनिदेव न्यायाची देवता आहेत आणि चांगल्या कर्मांचे फळ ते लगेच देतात. धनुराशीच्या प्रिय दर्शकांनो, तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिले आणि ऐकले ते केवळ भविष्य नाही, तर हा न्यायदेवता शनी महाराजांनी तुम्हाला दिलेला आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे. आपण या व्हिडिओमध्ये 500 वर्षांनंतरचा तो दुर्मिळ महायोग आणि त्या योगातून मिळणारे धन, कीर्ती आणि सौख्याचे संकेत सविस्तरपणे पाहिले. हा काळ तुमच्या जीवनात केवळ बदल नव्हे तर एक सकारात्मक क्रांती घेऊन येणार आहे. तुमच्या अनेक समस्या आता कायमच्या तुमच्या आयुष्यातून दूर होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दैवी शक्तीची कृपा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपले कर्म आणि विश्वास शुद्ध असतो. आता वेळ आहे निर्णायक कृती करण्याची. या महायोगाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्या उपाययोजना, शनी उपासना, दानधर्म, सत्यनिष्ठा शिकलात त्या आजपासूनच आचरणात आणा. विलंब करू नका, कारण शुभ कार्याची सुरुवात लगेचच व्हायला हवी. तुमच्या आयुष्यातील संकटांचे दरवाजे बंद होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता फक्त सकारात्मक बदलांना तुमच्या जीवनात प्रवेश द्या. मी तुम्हाला विनंती करतो, जर हा संदेश तुमच्या हृदयाला आणि बुद्धीला पटला असेल तर या व्हिडिओला आवडल्याचे चिन्ह लाईक नक्की द्या. तुमची एक लाईक शनिदेवाच्या कृपेप्रती असलेला तुमचा विश्वास दर्शवते. हा व्हिडिओ तुम्ही धनुराशीच्या तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना लगेच शेअर करा, कारण शुभ संदेश इतरांना देणे हे देखील एक मोठे पुण्यकर्म आहे. तुमच्या एका कृतीमुळे त्यांचेही जीवन सुधारेल. मित्रांनो, तुमचा हा अद्भुत काळ सुरू झाला आहे, पण या योगातून मिळणाऱ्या शुभ संधी आणि तुम्हाला टाळाव्या लागणाऱ्या लहान चुका याबद्दल सखोल माहिती देण्यासाठी मी लवकरच एक पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की धनु राशीसाठी या महायोगाच्या काळात कोणत्या 3 गोष्टी चुकूनही करू नयेत, नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते. या महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहू नका. त्यासाठी आपल्या आवडत्या चॅनलला सदस्यता घ्या, सबस्क्राईब आणि शेजारील घंटीचे चिन्ह बेल आयकॉन अवश्य दाबा, जेणेकरून तो महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आपले आयुष्य सुखसमृद्धीने भरलेले असो. आपण घेतलेले कष्ट आणि आपली निष्ठा आपल्याला मोठे यश मिळवून देईल. पुन्हा भेटूया. शुभम भवतु. जय शनिदेव.